बातम्या सविस्तर पाहूया। अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा एकत्र आले। पुण्यातील साखर संकुलच्या बैठकीत दोघेही एकत्र उपस्थित होते। बैठकीत अजित पवार आणि शरद पवार एकमेकांच्या शेजारीही बसलेले पाहायला मिळाले। त्यांच्याबरोबर दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात हे देखील उपस्थित होते। एआय संदर्भात पुण्यात ही महत्त्वाची बैठक पार पडली। दरम्यान काका पुतण्याच्या या भेटीमुळे राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या। राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू आहेत राजकीय वर्तुळात। त्यातच शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही एका बैठकीनिमित्त, साखर संकुलातल्या या एका बैठकीनिमित्त एकत्र आले होते। एकमेकांच्या शेजारी देखील बसले होते। एआय संदर्भात ही एक महत्त्वाची बैठक पार पडली। यावेळी दिलीप वळसे पाटील तसंच राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील असे दोन्ही राष्ट्रवादीमधले नेते उपस्थित होते। त्यामुळे पुन्हा एकदा हे एकत्र दिसल्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत। अजित पवार आणि शरद पवार या बैठकीत अगदी शेजारी देखील बसले होते। त्यामुळे दोघांमध्ये पुन्हा एकदा दिलजमाई होऊन आता राष्ट्रवादीचं विलीनीकरण होतंय का अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात। पुण्यातल्या साखर संकुलाच्या बैठकीमध्ये हे दोघं एकत्र आले। या संदर्भातली एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि त्यानिमित्त हे दोघं एकत्र होते। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, पुन्हा एकदा अजित पवार, शरद पवार एकत्र दिसले, काय अधिक माहिती? हे बघा की त्यांच्या सतत वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बैठका, चर्चा होतात आणि खुद्द शरद पवारांनी सांगितलेलं आहे की ते वेगवेगळ्या संस्थेवरती अध्यक्ष आहेत आणि काही संस्थेवरती अजित पवार पण सदस्य आहेत। जसं आता VSI ही तशी वसंतरावांच्या काळामध्ये स्थापन झालेली शेतकऱ्यांना बेन देण्यासाठी म्हणून ज्या संस्थेची स्थापना झाली तिथे तहहायात शरद पवार अध्यक्ष आहेत। आणि आता जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल चर्चा सुरू आहे तेव्हा अशा बैठका होणं साहजिक आहे, कारण सरकारने 500 कोटी रुपयाचा निधी त्यासाठी दिलाय। पण सद्यस्थितीमध्ये ह्या बैठकांच्या आणि ह्या दृश्यांना का महत्व आलंय तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रीकरणाची चर्चा सध्या सुरू आहे आणि असे हे दृश्य दिसणं हे कार्यकर्त्यांच्यासाठी एक संदेश असतो। खास करून जयंत पाटील की ज्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाबद्दल खुद्द राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये बरीच चर्चा सुरू आहे। अशा वेळेला ते सगळे एकत्रित असणं, काही वेळेला काही मिनिटासाठी का असेना पण बंद दाराआड चर्चा होणं, तर या गोष्टीची त्यामुळे चर्चा होते। पण आपली जी माहिती आहे त्याप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भातली ती बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये केवळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल चर्चा झाली। पण ही दृश्य ही कार्यकर्त्यांसाठी संदेश म्हणून महत्वाची असतात आणि खुद्द शरद पवारांनीच इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रित यावं आणि त्याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा असं म्हटलंय। काल रोहित पवारांची एक ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स झाली आणि एका ठिकाणच्या कार्यक्रमामध्ये ते म्हणाले की सध्या सुप्रिया सुळे ह्या देशात नाहीयेत, त्या परत आल्यानंतर ह्या निर्णयासंदर्भातला जो काही भाग आहे तो सुप्रिया सुळे यांनी ठरवायचा। या सगळ्या पार्श्वभूमीवरती अशा बैठका होत असल्यामुळं आणि खास करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्या बैठका आवडत नसल्यामुळं याची चर्चा होते आहे। धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।